संजय राऊतांनी एक वक्तव्य केलेलं आहे की राज्याचे डीसीएम रिक्षा चालवायचे, परिवहन मंत्री अण्णा गुरुजींची गाडी चालवायचे, मग रिक्षा चालकांवर तुम्ही अन्याय का करताय, तुमच्यावर कुणाचा चहावाल्यांचा दबाव आहे असं ते प्रश्न विचारतात. रिक्षा चालकांचं जे आंदोलन चालू आहे असं मला वाटतं राऊतांबद्दल काय बोलावं. मला वाटतं त्यांना उत्तर देण्याची आजकाल गरजच नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्यावं. ते काही बोलू शकतात. मी वारंवार आपण ते सांगतो की ते त्यांना सगळं माफ आहे. त्यांनी काही बोलावं, कारण त्यांना सकाळपासून काही काम नाही. प्रॅक्टिकल त्यांचं कुठे ग्राउंडवर काम नाहीये, काहीच नाहीये. फक्त सकाळ झाली की तोंडाला बोंब लागला की बोलत राहायचं, एवढंच त्यांचं काम आहे. आणि म्हणून मला काही वाटतं त्यांच्या रोजच्या या प्रतिक्रियेच्या काय प्रेसवर त्यांनी बोललं पाहिजे. मला असं वाटतं असं काही वाटत नाही. ते वाटेल ते बोलतात, असंबंधित बोलतात, विषयाला सोडून काही बोलतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना काही उत्तर द्यायला मी क्रमप्राप्त समजतो. म्हणून होतं टीका एक वेगळ्या पद्धतीने ते नेहमीच तुमच्यावर करतात. चांगलं आहे ना, काय अडचण काय आहे? म्हणजे कसं असतं, लोक बोरीच्या झाडावर दगड मारतात ना, बाबुळीवर दगड मारतात. बघितलं का तुम्ही कधी बाबुळीच्या झाडावर लोक दगड मारतात? काही काटे पडतील का काय पडतील? ते बोराच्या झाडावर दगड मारत असतात लोक. हो. आणि म्हणून मला असं वाटतं की ते टार्गेटेड आहे त्यांचं काम. त्यांना खरं म्हणजे मला तर असं वाटतं त्याला कुंभमेळा बदनाम करायचा आहे. आपण बघितलंय तो जो घोटाळा झाला टेंडरचा, त्याच्यामध्ये तुम्ही मला घेतलं, घे ऑर्डर, जा मला इतके पैसे दे. सरकारी पैशाचा अपव्यय झाला का? कोणी सरकारने काही घोटाळा केला का? आमच्या अधिकाऱ्यांनी केला का? नाही. आता कोणी बाहेर माणूस म्हणतो की हे ऑर्डर घेऊन मला पैसे द्या, टेंडर न घेता काढता, तर हा मूर्खपणाच आहे ना. दोघांचा मूर्खपणा आहे. समोरचा चोरच आहे, तो आम्हीच पकडून दिला. मीच कंप्लेंट द्यायला लावली, समोरचे लोक कंप्लेंट देत नव्हते, तर मी त्यांना धरून आणायला रात्री 12-1 वाजता नाशिकच्या पोलिसांना पाठवून सीपींना सांगून. आता एवढं स्पष्ट असताना काहीतरी घोटाळा मला वाटतं जाणीवपूर्वक कुंभमेळ्याला बदनाम करणं, टार्गेट करणं, मला वाटतं आता हा त्यांचा आता नवीन काहीतरी अजेंडा दिसतोय मला असं वाटतं. ज्यावेळेस मुसळधार पाऊस झाला होता, अनेक निर्णय बदलण्याचं म्हणजे साधुग्राम म्हणा किंवा काय, असे आतापर्यंत काही निर्णय झाले आहेत का? आणि आज गेल्या 2-3 दिवसापासून आढावा घेतायत, काही बदल अपेक्षित आहेत का? चाललंय तसे, पण अजून नक्की नाही झालेलं. कारण ज्या ठिकाणी पाणी मागच्या वेळेला थांबलेलं होतं त्यावेळेला असं सांगितलं गेलं की ते सगळे खड्डे खोदलेले आहेत, त्यामुळे पाणी थांबलेलं. जर तिथे भर टाकली, आता आम्ही ते तपासून बघू. अजून 2-3 महिन्यामध्ये पाऊस गेला तर त्या ठिकाणी लेव्हल जर बरोबर येत असेल, तो भाग उंच जर करता येत असेल तर आम्ही तो भाग उंच करू, कारण तो घाटाच्या बाजूलाच आहे. मला वाटतं अतिशय सुंदर असं ते स्थळ बनणार आहे, सोयीचं होणार आहे सगळ्या साधू महंतांसाठी, सगळ्या आखाड्यांसाठी. आणि म्हणून आमचा विचार तोच आहे की त्या ठिकाणीच करावं. पण तो अजूनही एकदा, कारण त्यावेळेला नदीचा प्रवाह बंद होता, नदीमध्ये काम चाललेलं होतं, त्यामुळे ते पाणी थांबलेलं आहे असं सगळे एक्सपर्ट जे आहेत, इंजिनियर, त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं अजून आम्ही तपासून घेऊ. पण यावेळेचा कुंभमेळा अतिशय सुंदर, अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित होईल यासाठी आमचे सगळे प्रयत्न चाललेले आहेत. जर शाळांवर खर्च केला तर 100 मराठी शाळांचं कल्याण होईल आणि त्याच्यात चांगल्या शाळा सुरू राहतील. पण कुंभमेळ्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे. आमची आस्था आहे त्या ठिकाणी, एवढ्या करोडो लोकांचं श्रद्धास्थान आहे, ते केलं पाहिजे ना. शाळेसाठी आम्ही पैसे देऊ, दुसरे देऊ, ते सरकार काय फक्त तेवढंच नाही की बाबा एवढे पैसे याच्यातून काढा त्यात टाका म्हणून. पण हे आमचं अतिशय आस्थेचा विषय आहे, श्रद्धेचा विषय सगळ्या हिंदू बांधवांचा. आणि मला असं वाटतं की निश्चित त्यांचं म्हणणं बरोबर आहे की शाळेसाठी खर्च केला पाहिजे, डागडुजी केली पाहिजे, नवीन इमारती सुद्धा झाल्या पाहिजे. पण त्यासाठी निश्चित माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय अतिशय गंभीर्याने घेतलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ते वेगळं प्रावधान करतात.